नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतं हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि शिवभोळा त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनामा अयालवादी क्रोध काम सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावे मस्तक माझा या वारकरी संतांच्या भगवान आकारण कारण करुणावर आले रुक्मिणी प्राण संजीवन आनंद कंद भक्त वत्सल श्री पंढरीश पांडुरंग परमात्मा ज्ञान यांचे राजे योग यांचे मायबाप सकल संत कंठभूषण असणारे श्री ज्ञानोबाराय वैराग्य सिंधू जगतवंद्य जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराय आदी करून सकल संत मंदिरांच्या असीम कृपा आशीर्वादाने अनंत करुणेने आपल्या या चेंबूर गावी चालू असणारा पुण्य पावन महाशिवरात्रीच्या पर्व काळात चालू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण या पारायणात या सप्त्यात माझी द्वितीय दिवसाची कीर्तन सेवा आहे विठ्ठल तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने ग्रामस्थांच्या आशीर्वादाने अध्यक्ष सचिव सर्वांच्या आशीर्वादाने आम्ही ज्या श्री ज्ञानाई गुरुकुल अकलूज या संस्थेमध्ये शिकत आहे ज्यांच्या चरण सामिप्यामध्ये बसून आम्ही काही ज्ञानाचे कण वेचण्याचा प्रयत्न करत आहोत असे आमचे श्री गुरु पूजनीय वेदांताचार्य सुरेशजी महाराज सोड यांचा मी लाडका विद्यार्थी सूळ महाराजांच्या गुरुकुलात आम्ही शिकतो
तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने, आई वडिलांच्या आशीर्वादाने, आजी आजोबांच्या आशीर्वादाने व माझ्या श्री गुरुदेवांच्या आशीर्वादाने मला ही द्वितीय दिवसाची कीर्तन सेवा मिळाली. विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग ज्ञान यांचे राजे, योग यांचे मायबाप, सकल संत कंठभूषण, अखंड समाधिस्थ, महाकैवल्य तेजोनिधी, संत हृदय सम्राट श्री ज्ञानोबरायांचा असून प्राप्त अभंगाद्वारा श्री ज्ञानोबराय श्री ज्ञानेश्वर महाराज गुरूंचा महिमा प्रतिपादन करून गुरु कृपेने जीवनात झालेला बदल सांगतात. विठ्ठल माझ्या पुढे देव स्वरूप, विठ्ठल स्वरूप, रुक्मिणी स्वरूप असलेल्या श्रोत्यांना माझ्या कीर्तनापूर्वी मी काही 4 सूचना देणार आहे. त्या सूचनेचं तुम्ही तंतोतंत पालन कराल अशी माझी इच्छा आहे. आता आपलं कीर्तन सुरू झालं आहे. माझ्या कीर्तनातली पहिली इच्छा, आता आपलं कीर्तन सुरू झालं आहे, कोणीही जागा सोडून जायची. मग थोडं बोलत चला ना माझ्याशी. आता आपलं कीर्तन सुरू झालंय, कोणीही जागा सोडायची. कीर्तनात स्वतःही झोपायचं नाही आणि दुसऱ्याला समाधी लागू द्यायची. स्वतःही बोलायचं नाही आणि दुसऱ्याला पण कोणाचाही मोबाईल वाजून देऊ नका. कीर्तनात कमी माणसं असली तरी चालतील पण विक्षेप आणू नका. विठ्ठल जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या अंतःकरणात सुप्त खोलवर असणाऱ्या काही 4 सुप्त इच्छा आहेत. 4 इच्छा आहेत. पहिली इच्छा म्हणजे निसर्गतः, दुसरी म्हणजे स्वभावतः, तिसरी म्हणजे तत्वतः आणि चौथी म्हणजे वस्तुतः. या 4 सूचना, या 4 सुप्त इच्छा आहेत. प्रत्येक जीवाच्या अंतःकरणात या 4 सुप्त इच्छा दडून बसलेल्या आहेत. माणसाला सगळं कळावंसं वाटतं. एक थोडं कमी करा. माणसाला सगळं कळावंसं वाटतं, सगळ्यातलं सगळं कळावंसं वाटतं, म्हणजेच त्याला ज्ञानाची लालसा आहे. तुम्ही कधीही बघा ना, मुंबईचा पोरगा गावाला जाऊ द्या, त्याला शेतीतलं कळावंसं वाटतं. आपले वडील कोणता उद्योग करतात, कोणता व्यवसाय चालवतात हे सुद्धा मुलाला कळलं, त्याला वाटतं आपल्याला कळावं आपले वडील काय करतात. त्याला सुद्धा ज्ञानाची लालसा आहे. कीर्तनात पक्वा स्वरात लागलाय का नाही हे सुद्धा एका व्यक्तीला कळावंसं वाटतं. ज्याला कसलाच सूर लागत नाही ना, त्याला सुद्धा आमच्या सुमधुर गायकांनी वारकरी 4 स्वरात म्हटले का नाही हे सुद्धा कळावंसं वाटतं. म्हणजेच प्रत्येकाला वाटतं मी ज्ञानी असावं, प्रत्येकाला वाटतं मी सुखी असावं. अगदी त्याचप्रमाणे प्रत्येक माणसाला, प्रत्येक मनुष्याच्या जीवनात स्वभावतः 3 गोष्टींची भूक आहे, अपेक्षा आहे, गरज आहे. माणसाची गरज वेगळी आणि चटक वेगळी. मला सांगा ना, माणसाला काय लागले हो? माणसाला भूक लागले. माणसाला भूक लागल्यावर जेवण पाहिजे का दुसरं काय? तसंच माणसाला भूक लागल्यावर जेवण पाहिजे ही त्याची गरज आहे. परंतु जेवण झाल्यानंतर ह्याची चटक आहे. मी बडीशेप म्हटलं होतं, तुम्ही तंबाखूकडे जाऊ नका. माणसाला ह्याची चटक आहे. माणसाला पाणी प्यायची गरज आहे, परंतु पाणी सोडून भलत सलत पिण्याची त्याची चटक आहे. अगदी त्याचप्रमाणे 3 भूक आहेत. पहिली ज्ञानाची, दुसरी म्हणजे अमरत्वाची आणि तिसरी म्हणजे सुखाची. ज्ञानाची भूक मी मगाशीच म्हटलं, माणसाला सगळं कळावंसं वाटतं. त्या माणसाला कशातलं काही जरी कळत नसलं ना तरी त्याला अज्ञानी म्हटलेलं पटत नाही हो. अज्ञानी म्हटलेलं त्याला रुचत नाही, अज्ञानी म्हटलेलं त्याला आवडत नाही. तुम्ही कधीही बघा, माणसाची दुसरी भूक अमरत्वाची. समजा कदाचित आपल्या या कीर्तन मंडपाला, धर्म मंडपाला 4ही बाजूने 4 गुंड, 4 दहशतवादी माणसं, 4ही बाजूला ते उभे राहिले. प्रत्येक दहशतवाद्याच्या हातात गोळीने गच्च भरलेली बंदूक आहे हो. त्यांनी एकाला गोळी म्हणजे सगळी गारच होतील. तसंच अगदी त्याचप्रमाणे जसं आपल्या इथं कीर्तन चालू झालं ना, त्या गुंडांनी फायर केलं असं समजा तुम्ही. त्या गुंडांनी फायर केलं
आपल्यातले निम्मी तर घाबरलीच. जसं त्या गुंडांनी फायर केलं तसं ते गुंड म्हटले, कुणीही जागा सोडायची नाही. जागा सोडाल तर सगळेजण रडाल, काही जण मराल तर काही हवेत उडाल, अशी त्यांनी कविता केली होती. जशी जागा सोडाल तसं आम्ही तुम्हाला मारून टाकू. शेवटी मी पुढाकार घेतल्यामुळं त्याला सांगावं लागलं ना. त्याला म्हटलं, अरे ऐक ना, तू सगळ्यांना नको मारू. तो गुंड म्हटला, बरं महाराज, आम्ही सगळ्यांना मारत नाही, तुमचं पहिलंच कीर्तन कराय, तुम्ही पहिल्यांदाच नारदाच्या गादी उभं राहिलाय, त्यामुळे तुमच्या शब्दाला किंमत देतो, तुमच्या शब्दाला मान देतो, असं म्हणून त्यांनी थांबवलं. पण जरा उशिरानं त्यांनी पुन्हा फायर केलं. झालं असं, त्यांनी जसं फायर केलं ना तसं आपण शांत चित्ताने बसलो. तुकाराम महाराज म्हटले, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्ट येते परोपकारे. मी त्याला म्हटलं, तुला मारायचंय ना, इथं बसल्या तुला एकाला तरी मारायचंय ना, मार, जरूर मार, निश्चित मार, परंतु माझं कीर्तन संपल्यानंतर या धर्म मंडपाच्या कीर्तन मंडपाच्या बाहेर जो माणूस पहिल्यांदा पाऊल ठेवल ना त्याला तुम्ही मारून टाका. मला सांगा ना, तुमच्या पहिलं कोण मंडपाच्या बाहेर पाऊल ठेवल का? तुम्हीच मला बसाय म्हणाय बसलाय. महाराजांनी तुम्हीच इथनं बाहेर पडा, तुमचीच बाहेर जायची गरज आहे. खरं विठ्ठल. मला सांगायचे काय, मला सांगण्याचं तात्पर्य काय, मरण हे कोणालाच आवडत नाही. प्रत्येकाला वाटतं मी अमर असावं. झाली दुसरी भूक, आता आहे का तिसरी भूक. तिसरी भूक म्हणजे सुखाची भूक. मला सांगा ना विष्णू दादा, तुम्हाला सुख आवडतं का दुःख आवडतं? सुख आवडतं. ज्ञानाचार्य, तुम्हाला सुख आवडतं का दुःख आवडतं? सगळ्यांना सुखच आवडतं. काय मला एकट्याला दुःख आवडतं? नाही ना, मला पण सुखच आवडतं. प्रत्येकाला वाटतं मी सुखी असावं, मी कायम सुखी असावे, मी कायम ज्ञानी असावं. माणसाला सुख आत्ता हवंय, उद्या हवंय का कायमच हवंय? हो, कायमच हवंय. माणसाला दुःख आज नकोय, उद्या नकोय का कायमच नकोय? हो, कायमच नकोय. संप्रदायाचे दुहेरी वेदांत वाचस्पती जगन्नाथ अण्णा पवार थोर मोठे व्यक्तिमत्व आहे. जगन्नाथ अण्णा पवार बोलताना असा प्रश्न करायचे, माणसाला संसारात सुख मिळतं का मिळतं त्याला सुख म्हणावं लागतं? मिळतं त्याला सुख म्हणावं लागतं. आपल्यासारख्या मुंबई व पुणे या शहरी ठिकाणी राहणाऱ्या माणसांना दूध मिळतं का मिळतं त्याला दूध म्हणावं लागतं? मिळतं त्याला दूध म्हणावं लागतं. गाईतनं निघतं बादलीत जातं, बादलीतनं निघतं डेअरीत जातं, डेअरीत त्याची काय भेसळ असतात आपल्याला काय माहित नाही. चहा मिळतो का मिळतो त्याला चहा म्हणावं लागतं, मिळतो त्याला चहा म्हणावं लागतं. चहाचे पण बरेच प्रकार आहेत. जसं की तुम्ही पुण्याला जावा, प्रेमाचा चहा, दिल्याला सुकून देणारा सुकून चहा, आपल्या चेंबूर या गावी प्रसिद्ध असणारा पंढरपुरी चहा, असे अनेक प्रकार आहेत. संसारात सुखच नाही असं म्हणणं अयोग्य ठरेल. मग सुख मिळतं तरी कुठं? ते विना जीवा
तेने विना जीवा सुख नाही आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विना जीवा सुख नाही प्रभूच्या चरण व्यतिरिक्त दुसरीकडे कुठंच सुख मिळत नाही. आमचे गुरुजी म्हणतात माणसाला खायचे आहेत पेढे सातारी कंदे पेढे माणसाला खायचे आहेत पेढे आणि पेढे शोधते जोड्याच्या बाजारात. तर मला सांगा ना जोड्याच्या बाजारात जोडे मिळतील का पेढे हो जोडे मिळतील. अगदी त्याचप्रमाणे सुख फक्त प्रभूच्या चरणातच मिळतं. तुझे पायी सुख सर्व आहे तुका म्हणे काही न मागे अनेक तुझे पायी सुख सर्व आहे. बघा ना आपण जेव्हा आपण बेडरूम मध्ये झोपतो तेव्हा आपलं आत्मरूप वेगळं असतं. जेव्हा आपण देवपूजा करतो ना तेव्हा आपलं आत्मरूप वेगळं असतं. मला सांगायचंय काय माणूस रूप बदलत जातो परंतु माणूस मात्र तोच राहतो. तत्वांतर रूपांतर होत असतं. कार्य बदललं ना की देवाचं रूप बदलतं तदनंतर बदलत नाही. अगदी त्याचप्रमाणे तसंच हा प्रभू हा निरंकार आणि हे तत्व हे सगळं एकच आहे असं मी नाही. माऊली हरिपाठात सांगतात सर्वांगटे राम देहादे सर्वांगटे राम देहादे सर्वांगटे राम देहादे सोया प्रकाश सोया प्रकाश सोया प्रकाश सर्वांगटे राम देहादे सर्वांगटे राम देहादे सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी सगळ्यांमध्ये तोच लपलेला आहे फक्त तो आपल्याला दिसत नाही आणि संत महात्म्यांना दिसतो. मला सांगा ना हो संत महात्म्यांना देव दिसतो का हो दिसतो जरूर दिसतो. मग मला सांगा संत महात्म्यांना जर देव दिसतो संत महात्मे म्हणजे आपल्यासारखेच फक्त आपल्यापेक्षा ज्ञानी असणारे संत महात्म्यांना जर देव दिसतो तर आपल्याला का दिसत नाही हो याच कीर्तन सार ठरेल असं उत्तर देतो. संतांना देव दिसतो का तर संतांच्या दृष्टीत अधिक अधिक पवित्रता असते अधिक अधिक शुद्धता असते त्यामुळे संतांना देव दिसतो. आमचे गुरुजी विनोदाने म्हणतात आपल्याला देवाच्या मूर्तीमध्ये हुबेहूब मूर्तीमध्ये सुद्धा देव दिसत नाही तर दगडामध्ये केव्हा दिसायचा हो तसं नाही ना. संत महात्म्याला दगडांमध्ये पालांमध्ये पाचोळ्यांमध्ये फळात फुलात सगळ्यांमध्ये तोच दिसतो त्याच्या व्यतिरिक्त दुसरा कोणीच दिसत नाही. एका जनार्दनी एकपणे
एकापणे उभा चैतन्याची शोभा शोभत असे. परमार्थ स्वतःच्या मनाने करता येत नाही हो. रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी असे म्हणायचे ना, गोष्टी स्वतःच्या मनाने कधीच करू नका. आजारी पडलात ना, औषधे स्वतःच्या मनाने घेऊ नका, खरंच घेऊ नका. थोडे पैसे जाऊ द्या, परंतु डॉक्टरांकडे जा, चांगला सल्ला घ्या, ते देतील तेच औषध घ्या, नाहीतर एका रोगामुळे अनेक रोग होतील. परमार्थ स्वतःच्या मनाने कधीच करू नका. माऊली सांगतात, परमार्थात जो स्वतःच्या मनाने वागतो ना, तो परमार्थाला मुक्तो. मनोमार्गे गेला तो तेथील मुक्ताला, आणि पाठी स्थिरावला तोची धन्य विठ्ठल. परमार्थ काळाला मार्गदर्शक लागतो. परमार्थ काळाला एखादा ज्ञानमय दीपस्तंभ लागतो. त्या ज्ञानमय दीपस्तंभाचं नाव, त्या मार्गदर्शकाचं नाव म्हणजे श्री गुरु. एक उत्कृष्ट पुस्तक आहे. उत्कृष्ट शिक्षक घडवण्यासाठी या पुस्तकामध्ये पंढरपूरचे ज्येष्ठ शिक्षक दत्ता भोसरे सर असे म्हणाले, लहानपणात मिळतं ना ते शिक्षण, लहानपणात मिळतं ते शिक्षण, तरुणपणात मिळतं ते ज्ञान, आणि म्हातारपणात मिळतो ना तो अनुभव, आणि त्याच म्हातारपणाचा अनुभव देणारी देवता म्हणजे श्री गुरु. बाबा बळे आकळे विना कळे करतळी आवळे. परमार्थ कळायला मार्गदर्शक लागतो. तिथे कथा कधी गेलं दहा, तिथे कथा कधी गेलं दहा, तिथे कथा कधी गेलं दहा. हा बोल मला अतिशय सुंदर म्हणता येतोय असं मला वाटतंय. तुम्हाला काय वाटतंय मला माहित नाही. हा बोल मला अतिशय सुंदर म्हणता येतोय, परंतु तो गोड वाजवण्याकरिता मला एखादे पकवाद्याचे गुरुजी हवेत. तेव्हा कुठे तो बोल मला आत्मसात होईल, माझ्या हातात बसेल, मला तो चांगला गोड वाजवण्याकरिता येईल. अगदी तसंच तुम्ही अतिशय शांत चित्ताने ऐकत आहात, त्यामुळे मला गुरूंच्या 8 ते 9 व्याख्या मला तुमच्या समोर मांडायच्या. त्या देवी विठ्ठल. गुरूंची साधी, सोपी आणि सरळ व्याख्या अशी आहे, शिष्याचं लहानपण काढून घेतात आणि स्वतःचं मोठेपण कायमचा शिष्याला देऊन टाकतात ना, त्या देवतेचं नाव म्हणजे श्री गुरु. गुणांची रुजवात करतात ते म्हणजे गुरु. शिष्याच्या साधनेचा अंतिम टप्पा म्हणजे गुरु. रवींद्रनाथ टागोर असे म्हणायचे, भूतकाळाचा दुवा म्हणजेच भूतकाळाचा आशीर्वाद आणि भविष्य काळाचा दिवा म्हणजे श्री गुरु. तुमच्या माझ्या जीवनामध्ये गुरूंची अत्यंत गरज आहे. अज्ञानापासून आश्चर्यापर्यंत नेणारे ते म्हणजे श्री गुरु. वेदनेकडून वेदाकडे घेऊन जातात ना ते म्हणजे गुरु. शिष्याच्या जीवनात गुरु आले की चिंता नष्ट होते आणि चिंतन सुरू होते. माणसाच्या जीवनात 2 वाद आहेत, एक वाद आणि एक वेदना, असे 2 प्रकार आहेत. त्या वाद आणि वेदनेपासून जे दूर घेऊन जातात ना, त्या देवतेचं नाव म्हणजे श्री गुरु. ज्ञानाकरिता आपल्याला जगाचे उंबरटे जिंकून फायदा नाही. ज्ञान फक्त हे गुरूंच्या चरणाजवळच मिळतं. विठ्ठल जे ज्ञानाचा कुरुठा तेच सेवादार म्हणता, तो स्वाधीन करी सुबटा गुणगुणी तनु मनु जीवे चलनासी लागावे अगरवता करावे दास्य सफळ. मला सांगा ना, तुम्ही इतक्या उशीर प्रश्नात पडला असेल, हा महाराज इतक्या उशीर गुरूंचं वर्णन सांगतोय, परंतु गुरूंजवळ नेमकं काय आहे हो? तुम्ही असं म्हणाल, परंतु मला म्हणायचे काय, गुरूंजवळ काय नाही. तुम्ही जळगावला जावा ना, जळगावला काय प्रसिद्ध आहे होतो? जळगावला केळी प्रसिद्ध आहे. नाशिकला जावा, नाशिकला काय प्रसिद्ध आहे हो? द्राक्ष. कोल्हापूरला जावा, कोल्हापूरला काय प्रसिद्ध आहेत? पैलवान. सोलापूरला जावा, चादर. तसंच रत्नागिरीला जावा, तुम्हाला आंबे मिळतील, आंबे, हापूस आंबे. तुम्हाला पैलवान पाहिजे असतील तर कोल्हापूरला जावं लागेल. चांगली चादर पाहिजे असेल तर सोलापूरला जावं लागेल. द्राक्ष पाहिजे असतील तर नाशिकला जावं लागेल. अगदी त्याचप्रमाणे
ज्ञान फक्त गुरुजवळच आहे असं मी नाही. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये बोलतात, गुरु तेथ ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शने समाधान अति जैसे ते चालते ज्ञानाचे बिंब तयाचे अवयव ते सुखाचे कुंभ एर माणूसपणे भांब लौकिक भागो चंद्र तेथे चंद्रिका शंभू तेथे अंबिका संत तेथे विवेका असले किजी. मी मगाशीच म्हणलं, ज्ञानाकरिता आपल्याला जगाच्या उंबरठी झिजून फायदा नाही. ज्ञान फक्त गुरूंच्या चरणाजवळच मिळतं. ते गुरु आपल्याला ज्ञान देतात आणि तेच गुरु आपल्याला अनुभव देखील देतात. गुरु विना अनुभव कैसा कळे भावे विना देव न कळे निसंदेह गुरु विना अनुभव कैसा कळे. ज्ञान त्यालाच प्राप्त होते जो पूर्व सुकृताचा आणि सद्गुरूंचा दास आहे. पूर्व सुकृताचा पूर्व सुकृताचा पूर्ण अभ्यासाचा दास सद्गुरूचा तुझी जाणे. गुरु तुमच्या माझ्याकरिता वेगवेगळ्या 7 भूमिका वठवतात. त्या 7 भूमिका मी तुमच्या समोर मांडतोय. पहिली भूमिका ती म्हणजे पंताची. पंत म्हणजे कोण हो? पंत म्हणजे शिक्षक. पंत म्हणजे शिक्षक. आपल्या सातारा जिल्ह्याचे वैभव प्राचार्य शिवाजीराव भोसले सर असा वक्ता पुन्हा घडून येणार नाही हो. तुम्ही कधीही विषय द्या आणि कोणताही विषय द्या हो, पूर्ण अभ्यास केल्याशिवाय राहणार नाही. ज्ञानेश्वरीमध्ये जाणार, कुठली ओवी बसते का बघणार. गाथेत जाणार, कुठलं प्रमाण बसते काय बघणार. म्हणजे पूर्ण अभ्यास केला त्यांची असं समाधानच वाटत नाही त्यांना. पूर्व सुकृताचा पूर्ण अभ्यासाचा दास सद्गुरूचा तोची जाणे. आपल्या सध्याला त्यांचं एक वाक्य प्रसिद्ध आहे. ते वाक्य तुम्ही ऐकून आपल्या कुशाग्रतेने ऐकून आपल्या हृदयाच्या कुशीमध्ये लिहून ठेवा. सध्याच्या काळात अन्नामध्ये शक्ती राहिली नाही, खरंच राहिली नाही. अन्नामध्ये शक्ती नसल्यामुळे लोकांचे चेहरे टवटवीत दिसायला तयार नाहीत. आधी लोकांच्या चेहऱ्यावर तपाचं तेज होतं. आधीच्या काळात लोकांच्या चेहऱ्यावर तपाचं तेज होतं. पण आता बसलं भलतच कसलं तरी तेज निघते. फेस वॉश, तूप असं भलतच तेज आहे त्यांच्या तोंडावर. मला सांगायचंय काय, सध्याला अन्नामध्ये शक्ती राहिली नाही आणि शक्ती नसल्यामुळे तपाचं असणारं तेज हे आपल्यामध्ये कमी झालेलं आहे. फोडिली गोवरी पैसे दिसे तोंडावरी. मैदानावर खेळ राहिले नाही. का राहिले नाही हो? मैदानावरचा खेळ आजकाल मोबाईल मध्ये येऊ लागलाय. मैदानावरील कबड्डी खेळ मोबाईल मध्ये आलाय, क्रिकेट खेळ मोबाईल मध्ये आलाय. अगदी त्याचप्रमाणे एकदा झालं असं, एक वडील कामावरून आले. कामावरून जसा आले त्यांचा मुलगा घरात बसलेला होता. वडील आले, त्याला दिसलं. जसं त्याला दिसलं तसं चिंगाट पळतच त्या गुरूंजवळ गेला, त्या वडिलांजवळ गेला. वडिलांनी उचलून घेतलं. वडिलांना वाटलं लेकरू माझ्याशिवाय राहतच नाही हो. पण त्यांनाच कळत नव्हतं. त्यांच्या वरच्या खिशातील मोबाईल कधी काढून कधी गेम खेळायला लागला ना, पण त्यांनाच कळलं नव्हतं. माझ्या मुंबईमधील सर्व माता माऊलींची मी क्षमा मागतो.
या शब्दाची अधिक तुम्हाला जाणीव व्हावी. तुम्ही नाही, ज्या आजकालच्या नवीन आहेत ना त्या. आजकाल आईंना मुलासाठी वेळ राहिला नाही, खरंच राहिला नाही. तुम्ही नाही बरं का, ज्या आजकाल नवीन आल्यात ना त्या. आईला मुलासाठी वेळ राहिला नाही. आम्ही एके दिवशी, आपल्याला फलटण माहिती ना, फलटण तालुक्यातील पुणे जिल्हा आहे, त्यातला नीरा तालुका आहे. त्या नीराच्या जवळ पाडेगाव म्हणून गाव आहे. त्या पाडेगावात आमच्या गुरुजींचं कीर्तन होतं. गुरुजी जवळ आम्ही 4-5 जण गेलतो. गुरुजींजवळ गेलतो. जिथं कीर्तन होतं, ज्यांनी कीर्तन ठेवलेलं ना त्यांनी आम्हाला एक रूम दिली. त्यांच्या घरात नेलं. जसं त्यांच्या घरात नेलं तसं एका आजींनी त्यांना महाराजांना खुर्ची आणून दिली. आम्हाला चटई हातरली. महाराज खुर्ची बसले, आम्ही खाली बसलो. सगळे नातेवाईक, सगळे पै पाहुणे तिथं आले, महाराजांचं दर्शन घेतले आणि पुन्हा ज्या त्या जागे उभे राहिले. आजी आले, आजींनी दर्शन घेतलं आणि पुन्हा माघारी गेले. आजींचा एक नातू होता. नातू गेम खेळत बसलेला. आजी म्हणल्या, अरे नातवा, महाराजांपाशी जा, महाराजांचं दर्शन घे, काहीतरी तुझ्या पदरात पुण्य पडेल, महाराजांचा आशीर्वाद लागेल. तो गेला, महाराजांचं दर्शन घेतलं, मस्तक पण ठेवलं नाही, असं करून निघून गेला. पाया पडला, महाराजांनी बघितलं. जसं पाया पडला तड दिशी उठला आणि आपल्या आतल्या घरातील देवारासमोर जाऊन उभा राहिला. राहिला, हात जोडून उभा राहिला. महाराजांना वाटलं, महाराज सगळे बघत होते, महाराजांना वाटलं काहीतरी प्रार्थना करत असेल माझ्याबद्दल, कीर्तन चांगलं होऊ दे, असं होऊ दे, तसं होऊ दे, आमकं होऊ दे, तमकं होऊ दे, असं काहीतरी प्रार्थना करत असेल. पण नाही ना, देवासमोर गेला, हात जोडले, काहीतरी पुटपुटला, काहीतरी बोलला. महाराज हे सगळं बघत होते. जशी त्याची प्रार्थना संपली, काय त्याने मागितलं असेल आता त्याचं त्या माहिती. जशी प्रार्थना संपली, महाराज बोलले, ए बाळा इकडे ये रे. महाराजांजवळ आला. जसं महाराजांजवळ आला तसं महाराजांनी विचारलं, तू माझं दर्शन घेतलंस, गेलास, आपल्या घरात गेलास, देवारासमोर गेलास, हात जोडले, काही देवाला मागितलंस का माझ्याबद्दल? नाही. तुझ्याबद्दल? नाही. मग तुला काही असं प्रार्थना करायची होती का देवाबद्दल? माझं कीर्तन चांगलं होऊ दे, असं होऊ दे, तसं होऊ दे, प्रमाण येऊ दे, ओव्या येऊ दे, सगळं येऊ दे. नाही म्हणला महाराज, मला काय नाही मागायचं, मी काहीतरी मागलं हे माझं मलाच माहिती. महाराज म्हणले, अरे सांग. नाही मी कोणाला सांगत. त्या मुलाने सांगितलं, महाराज मी मागितलं देवाला, जरूर मागितलं, परंतु काय मागितलं? मी देवाला गेलो, हात जोडले आणि देवाला म्हटलं, देवा मला जर तुझा पुढचा जन्म द्यायचा असेल ना तर दुसरा तिसरा कोणता नको देऊ, फक्त मला मोबाईलचा जन्म दे. तुम्ही सगळे हसताय, परंतु ऐका, त्याला मोबाईलचा जन्म मागितला. महाराजांना वाटलं काहीतरी त्याला प्ले स्टोर आवडत असेल, युट्यूब आवडत असेल बघायला, गेम खेळायला, असं काहीतरी आवडत असेल. परंतु नाही ना, त्याला त्यातलं काहीच आवडत नव्हतं. महाराजांनी पुन्हा नीट विचारलं, बाळ खरं सांग, तू काय मागितलं? त्या पोराने जे उत्तर दिलं ना, त्या अतिशय अंगावर काटा येण्यासारखं आहे. तो पोरगा म्हटला, महाराज मी देवाला मागितलं. काय मागितलं? तर मोबाईल मागितला. का मागितला हो? आजकाल माझी आई मला जास्त जवळ करण्यापेक्षा त्या युट्यूबला मोबाईलला जास्त जवळ करते आणि त्या मोबाईलला जवळ करून मला दुरावते. मला सांगा ना, आता त्या जर मुलाला आई जवळ जायचं असेल तर कोणता जन्म घ्यायला लागलो? मोबाईलचा जन्म घ्यावा लागेल. जर त्याने मोबाईलचा जन्म घेतला तर तो आईच्या हृदयात बसेल, आईच्या जवळ जाईल, म्हणून त्याने मोबाईलचा जन्म लागला. मला सांगायचे काय या परत मुद्द्यावर, आईला मुलासाठी वेळ राहिला नाही. जसं आईला मुलासाठी वेळ राहिला नाही ना, तसं मुलाला देखील आई वडिलांसाठी वेळ राहिला नाही. ज्या आईनं 9 महिने 9 दिवस पोटात वागवलं ना, त्या आईसाठी मुलाला वेळ राहिला नाही हो. आजकालची तरुण पिढी इतकी खतरनाक आहे ना, आई वडिलांचा शब्द पाळायला तयार नाही आणि बायकोचा शब्द खाली पडायला देत नाहीत. अशी बेईमान दुनिया आली. मी संस्थेच्या नुसार कीर्तन करतो, वारकरी जोग महाराजांच्या संस्थेनुसार कीर्तन करतो. त्या संस्थेत कीर्तनात दोहा चालतो, परंतु गाणं चालत नाही. आई रे बेईमान दुनिया, आई रे, आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे, आई रे बेईमान दुनिया, आई रे, आई रे बेईमान दुनिया, आई रे.
साठी जोरदार टाळ्या वाजवा. मुलाला आई वडिलांसाठी वेळ राहिला नाही. साने गुरुजी म्हणायचे 100 शिक्षक जे काम एकत्र करू शकत नाही ना ते काम एकटी आई करू शकते बर का. आईला मुलासाठी वेळ राहिला नाही, मैदानावर खेळ राहिला नाही, औषधात आरोग्य राहिलं नाही, अन्नात शक्ती राहिली नाही आणि नेत्यांचा राजकीय क्षेत्रात नेत्यांचा एकमेकांसोबत वेळ राहिला नाही. अशा या काळामध्ये गुरु लोक शिक्षक बनतात. गुरु काय करतात? गुरु शिष्याच्या मनातील आणि शिष्याच्या बुद्धीतील तमाचं रूपांतर तेजात करतात. पराभवाचं रूपांतर पराक्रमात करतात. आमचे गुरुजी म्हणतात शिक्षकाच्या बोलण्यात शिक्षकाची हाक ही आईसारखी असावी लागते. शिक्षकाच्या बोलण्यात आईचा हाक आणि बापाचा धाक असावा लागतो, तेव्हा कुठं तो शिक्षक सुटतो. काचे साठी पंते हाती धरली पाटी तैसे संत जगी. गुरु तुमच्या माझ्याकरिता पंत बनतात, झाली ही भूमिका. गुरु तुमच्या माझ्याकरिता कोंबडा बनतात. मागच्या रविवारी झालाय कोंबडा बनतात. कोंबडा काय करतो? कोंबड्याचं पहिलं गुणवैशिष्ट्य, कोंबडा स्वतः जागा होतो. तुम्ही गावाला जावा ना, कोंबडा पहाटे 4 वाजता जागा होऊन बसतो. जसा जागा होतो तसा अवघ्या पंचकृषीला जागा करतो. अगदी त्याचप्रमाणे गुरु स्वतः जागे होतात आणि इतरांना जागे करतात. उठा जागे वारे आता जागे भारे आता स्मरण करा पंढरीनाथा. भावे चरणी ठेवा माता चुकवी व्यथा जन्माच्या. गुरु तुमच्या माझ्याकरिता कोंबडा बनतात, तसंच गुरु तुमच्या माझ्याकरिता ज्योतिषी देखील बनतात. थोडीफार का होईना परंतु माझ्या गुरुजींकडून मी ज्योतिषी शिकलेले आहे. ज्या व्यक्तीचं कान छोट असतं ना तो व्यक्ती आपल्या गाठीचा असतो. त्याच्या पोटात एक असतं आणि पोटात एक असतं. ज्या व्यक्तीचं नाक मोठं असतं ना असा व्यक्ती भाग्यशाली असतो. त्याच्या ओठात देखील एकच असतं आणि पोटात पण एकच असतं. त्याच्या मनात पाप राहत नाही. ज्या माणसाला जो माणूस हात हलवून बोलतो ना तो माणूस बोलबच्चन असतो. लगेच माझ्याकडेच बघा असं काही नियम नाही. ही झाली व्यक्तींची लक्षणे. आता एका मातृशक्तीची लक्षणे तुमच्या पण आहेत. थांबा जरा.
स्त्रियांचं पहिलं लक्षण, जी स्त्री चालताना उजवा पाय उचलून टाकते ना ती स्त्री अतिशय रागीट असते. जी स्त्री चालताना डावा पाय फरफटत जमिनीला घासून चालते ना त्या स्त्रीचं दवाखान्यात जाण्याची वारी कधीही संपत नाही. ज्या स्त्रीच्या अंगठ्या शेजारचं बोट अंगठ्यापेक्षा लहान असतं ना अशी स्त्री लगेच बघू ना गं थांबा की अंगठ्या शेजारचं बोट लहान असतं ना अशी स्त्री घरात आल्यानंतर घरात भिंत बांधायला राहत नाही. घराची भिंत बांधायलाच लागते. आता एका शेवटचं लक्षण, ज्या स्त्रीच्या उजव्या पायातला पंजा आणि टाच दोन्ही पायातला टाच आणि पंजा या मधला भाग जर जमिनीस टेकत असेल ना अशी स्त्री घरात आल्यानंतर गृहलक्ष्मी बनून दाखवते. लगेच माझं बघायचं चालू करा नको, थांबा जरा वैशिष्ट्य पूर्ण होईल. विठ्ठल आहे विठ्ठल. तसंच गुरु तुमच्या माझ्याकरिता 3 भूमिका झाल्या. चौथी भूमिका ती म्हणजे परेटाची. परेट म्हणजे कोण? परेट म्हणजे धोबी. धोबी काय करतो? माणसाच्या अंगावरचे मळलेले कपडे घेतो आणि स्वच्छ धुवून परत करतो. त्याचप्रमाणे गुरु शिष्याच्या मनाला लागलेला मळ दूर करतात. मी नाही, ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी सांगतात. गुरु दाविल्या वाटा एवनी विवेक तीर्थ तटा बुद्धीचा मळकटा धुविला जेणे. गुरु तुमच्या माझ्याकरिता शेवटची भूमिका उठवतात ती म्हणजे भोपळ्याची. भोपळ्याचं पहिलं गुणवैशिष्ट्य, भोपळा तुम्ही पाण्यात टाकावं, भोपळा कधी स्वतः देखील बुडत नाही. आणि भोपळ्याला बांधून जो पाण्यात उतरतो ना भोपळा त्याला देखील बुडू देत नाही. अगदी त्याचप्रमाणे गुरु स्वतः बुडत नाही आणि गुरूंच्या बोटाला धरून जो माणूस या संसार रूपी भावसागरात बुडण्याचा प्रयत्न करतो ना गुरु त्याला देखील बुडत नाही. असं मी नाही, ज्ञानेश्वर महाराज अभंगाच्या 4थ्या चरणात सांगतात. ज्ञानदेव म्हणे तरुण तरुण ज्ञानदेव म्हणे तरुण तरुण ज्ञानदेव म्हणे माझ्या जीवनात काय बदल झाला, काय पुरुषार्थ आला हो. आता उद्धरिलो गुरुकृपे ज्ञानदेवा म्हणे तरलो आता उद्धरिलो गुरुकृपे. वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार वारकरी भजन होईल. सगळ्यांनी ताट हात वर करावं. करावर हात. निरगिरीच्या झाडाला ताट करावर.
विठोबा रखुमाई आपलं कीर्तन आता संपत आले. संपाच्या अगोदर मला दोन कथा तुमच्या समोर मांडायच्या. पहिली कथा ती म्हणजे दांभिक गुरूंची आणि दुसरी म्हणजे शिष्याचा अधिकार नसताना काय परिणाम होतो ना त्याची कथा. एक बंधू गुरु असतात. ते बंधू गुरु प्रवचन करायचे. प्रवचनाला ऐकायला हजारो श्रोते उभे होते. हजारो श्रोते बसलेले असेच बसलेले. प्रवचन चालू असताना त्या गुरुजींना पान खायची सवय होती. गुरुजींनी पान तोंडात टाकलं. प्रवचन सुरू झालं. जसं प्रवचन सुरू झालं तसं पुढे बसलेला एका तरुण मुलगा पांढरे शुभ्र कपडे घालून बसलाय. त्याला जरा बरं वाटलं नाही. त्या गुरूंची पानाची थुंकी त्या मुलावर पडू लागली. मुलगा लहान होता, तरुण होता, परंतु गुरुजींपेक्षा लहान होता. गुरुजींना सांगू शकला नाही. मनातल्या मनात त्याचा एकच विचार, गुरुजींना सांगू का नको सांगू, सांगू का नको सांगू. प्रवचन झालं. जसं प्रवचन झालं तसं
कीर्तनाला प्रवचनाला आलेले श्रोते गुरूंजवळ गेले, दर्शन घेतलं, आपला माथा त्यांच्या चरणावर ठेवला आणि पुन्हा आपापल्या मार्गाला गेले, हरिपटाला गेले. एकटा शिष्य त्याच्या जवळ राहिला, गुरूंच्या जवळ राहिला, गुरूंजवळ गेला, दर्शन घेतलं आणि गुरुजींना म्हणाला, गुरुजी तुम्ही अतिशय सुंदर प्रवचन करताय हो, मला खूप तुमचं आवडलं, चिंतन तुम्ही मांडलं, कथा तुम्ही मांडली, मला अतिशय मनाला भावली, मला अतिशय आवडलं. परंतु ऐका ना, तुम्ही प्रवचन अतिशय सुंदर करताय, परंतु प्रवचनाला तुम्ही पान खाताय, तेवढं तुम्ही सोडून द्या. आपल्या सातारीवासी सांगू का, गुरुजी हे वागणं बरं नव्हं, हे वागणं बरं नव्हं. जसं त्यांनी म्हटलं, गुरुजी म्हटले, मला तू सांगणारा कोण? मी गुरु, तू शिष्य, तुझी पात्रता काय, माझी पात्रता आहे, बरं जरा बघ तरी. काय होतं माहितीये का, मोठ्या माणसाची चूक लहानानं काढली ना, मोठ्या माणसाला आवडत नाही. खरं वाक्य, आजीना पटलं बघा, आजी असं करतात. मोठ्या माणसाची चूक लहानानं काढली ना, मोठ्या माणसाला आवडत नाही. का? त्याचा अहंकार जागा झालेला असतो. गुरुला राग आला. गुरु म्हटले, अरे तू मूर्ख आहेस का? गुरूंच्या तोंडातील थुंकी म्हणजे थुंकी नसते, ती प्रत्यक्ष गंगाजल असतं. जसं गुरुंनी म्हटलं ते गंगाजल असतं, तसं शिष्य पण फार हुशार होता. शिष्य म्हटला, जर तुमची थुंकी गंगाजल असेल तर तुमच्या तोंडात प्रत्यक्ष गंगाच असेल हो. तुमच्या तोंडात जी काय लाळ असेल, जे काय तुमचं तोंड असेल ते प्रत्यक्ष गंगाच असेल. शिष्यानं गुरुजींचं दर्शन घेतलं, घरी गेला. दुसऱ्या दिवशी प्रवचन त्यांचंच होतं. प्रवचनाला गुरुजी पान खाल्लं, बसले. शिष्य प्रवचनाला निघाला. जाताना तसा नाही गेला. वाटेवरती जाताना मेलेला जनावराचा तुकडा होता, हाडाचा तुकडा होता. नुकतंच मेलेलं हाडाचा तुकडा उचलला, वरच्या खिशात टाकला. प्रवचनाला गेला, मंदिराचं दर्शन घेतलं, देवाचं दर्शन घेतलं. प्रवचन सुरू झालं. जसं प्रवचन सुरू झालं तसं पुन्हा त्याच्या अंगावर थुंकी पडायला लागली. त्या गुरूंनी जसं तोंड उघडलं तसं ह्याने मोका बघून चोका मारला. गेला. गुरूंनी जसं तोंड उघडलं तसं हाडाचा तुकडा टाकला आणि गुरूच्या तोंडात टाकला. निदान टाकलंय काय बघावं तरी म्हणून त्या गुरुजींनी सगळ्या माणसांना भजन करायला सांगितलं. तोंडात अलगद हात घातला, हाडाचा तुकडा काढला. बघितलं तर हाडाचा तुकडा. गुरुजी संतापले. त्याला म्हणाले, अरे तू कोण आहेस रे? मला सारखा वैताग देतोय, सारखा ताप देतोय. अहो गुरुजी, तुम्हीच म्हणला होता. माझी आमच्या शेजारच्या आजी नुकत्याच वारलेल्या, त्यांच्या मेलेले ना, त्याचं हाड होतं. ती माझ्यापाशी, तो शिष्य म्हटला, आमच्या शेजारची आजी माझ्यापाशी सारखं येऊन हट्ट करायची, मला गंगेला ने, गंगेला ने, गंगेला ने. त्याला काही कळलंच नाही गंगा म्हणजे कुठं असते. त्याने काय समजलं, गुरुजींचं तोंड म्हणजे गंगा आणि चुकी म्हणजे गंगाजल. मला सांगायचं काय, हे असतात दांभिक गुरु, शिष्याला चुकीचं सांगणारे. मला दुसरी कथा मांडायची. दुसरी कथा अशी आहे, शिष्याचा अधिकार नसल्यामुळे काय परिणाम होतो ना, त्याची कथा आहे. एक गाव होतं, मुंबई म्हणून गाव आहे. हे मुंबई म्हणून गाव आहे. या मुंबई गावातील एक मुलगा कोल्हापूरला गेला. मला सांगा ना हो, कोल्हापूरला काय शिकायला टाकतात तो? पैलवान बनायला टाकतात. अशाच या मुंबई मधील एका ग्रामस्थानं कोल्हापूरला गेला, चांगली तालीम बघितली, त्या तालमीत त्याला टाकला. तालमीत गेला, चांगली प्रकृती बनवली, मोठा दांडगा पैलवान झाला हो. आणि जसा पैलवान झाला, अख्खा महाराष्ट्र त्याला ओळखू लागला. जिथं जाईल तिथं निकाली कुस्ती, जिथं जायचा तिथं निकाली कुस्ती मारायचा. कोल्हापूरला आला निकाली कुस्ती, मुंबईला आला निकाली कुस्ती, पंजाबला गेला निकाली कुस्ती, रत्नागिरीला गेला निकाली कुस्ती. जिथं जायचा तिथं निकाली कुस्ती मारायचा. मला सांगायचं काय, अशा या काळामध्ये तो शिष्य, एका गुरूंचा तो शिष्य होता. तो मुलगा महाराष्ट्रभर प्रसिद्ध झाला. जशी प्रसिद्ध आली, प्रसिद्धी त्याच्या जवळ आली, जशी प्रसिद्ध आली ना, अशा या प्रसिद्धीच्या काळामध्ये कुस्ती नव्हती. रविवारचा दिवस होता. गेला, आपल्या बेडरूम मध्ये जाऊन बसला, गुडघेच्या आत डोकं घातलं आणि गपचूप बसला.
त्याचा एक मित्र त्याच्यापाशी आला. का रे पैलवाना असा गपगप बसलाय? पैलवाना असं गपगप बसायचं नसतं, पण बसलाय. त्याने विचारलं, तू नाराज आहेस का माझ्या? नाही. कुस्तीचं पाकिट मिळालं नाही का? नाही मिळालं. त्याचं काय नाही. कुस्ती नापास झाले का? कुस्ती निकाली कुस्ती मारली नाहीस का? नाही. तो पैलवान म्हणाला, अरे तू काय येडा आहेस का? मी अख्ख्या महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. ज्या मैदानात जाईल त्या मैदानात निकाली कुस्ती मारतोय. आतापर्यंत असा एक पण पैलवान मी सोडला नाही ज्याला मी चितपट केलं नाही, ज्याला मी पाठीव पाडलं नाही. तो म्हणला, नाही माझं काय कारण नाही, मी असाच बसलोय. दुसऱ्या मित्राच्या लक्षात आलं, काहीतरी कारण असल्याशिवाय हा रुसून बसणार नाही. 1-1 लाख 1.5 लाख ह्याचा कुस्तीचं नुसतं पाकिट आहे, असा हा गप्प बसतोय का? नाही. त्याने पुन्हा विचारलं, हे बघ खरं सांग, तुझ्या मनात काहीतरी गोलमोल चाललाय, मला माहितीये, फक्त तू सांगत नाही. तो म्हटला, अरे मी सगळ्यांना चितपट केलं, सगळ्यांना पाठीव पाडले,